नमस्कार. फळबागात आपण केळी असो, डाळिंब असो यासारख्या फळबागांमध्ये पाण्याचं नियोजन योग्य करणं किती गरजेचं असते ते भरपूर शेतकऱ्यांना माहीत असतं. काय होतं ना, आपण सगळ्या गोष्टींवर लक्ष देतो, पण पाण्यावर जास्त कोणी लक्ष देत नाही. जसं की आपण एक ठरवूनच कालावधीत पाणी देत असतो, की आपलं क्षेत्र आहे त्याला 4 दिवसातून 5 तास पाणी, 8 दिवसातून 10 तास पाणी, असं प्रत्येकाचं काही ना काही वेगळं गणित असतं. आता तसं गणित तुम्ही एखाद्या ऋतूत चालू शकता. उन्हाळ्यात चालू शकता किंवा उन्हाळ्यातला अंदाज येऊ शकतो तुम्हाला. पण पावसाळा, हिवाळा म्हणजे ऋतू बदलला तरी तुमचं आपल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं शेड्यूल तसंच राहतं, की 4 दिवसातून 5 तास पाणी, 3 दिवसातून 5 तास पाणी. पण हे कोण बघत नाही की आपलं जमीन कशी आहे, जमिनीची ताकद काय आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे जमिनीची. त्याच्यावर कोण म्हणजे जास्त कोण लक्ष देत नाही. एक लमसम चाललेलं असते पाण्याचं नियोजन. त्याचा परिणाम मग प्रत्येक ऋतूत वेगवेगळे दिसतात आपल्याला. उन्हाळ्यात कमी पडतं पाणी, हिवाळ्यात जास्त होतं पाणी. पण ते समजून घेतलं पाहिजे ते. आता त्याचा म्हणजे जास्त पाणी, कमी पाण्याचा काय काय परिणाम होतो ते तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवतो. आता आपण केळीच्या प्लॉटमध्ये हे तुम्ही बघू शकता. केळीच्या बेडवरचे ड्रीप आहे आणि ड्रीपच्या खालीच आपण मुळीचा थोडा स्ट्रक्चर चेक करतोय. आता तर झालंय काय, पाणी जास्त झाल्यामुळं जिथं ड्रिपने पाणी पडतंय तिथं नवीन चालू झालेली मुळी सुद्धा जास्त दिवस पाणी किंवा जास्त पाण्यामुळं ही कुजून गेलेली दिसते तुम्हाला. इथं बरोबर ड्रिपच्या खाली पाणी जास्त पडतंय, त्यामुळे ड्रिपच्या खाली जी नवीन मुळी फुटलेली, आता ह्याला फुटलेलीच होती नवीन मुळी, पण ती जास्त पाण्यामुळं कुजलेली. हे 15-20 दिवसापूर्वीचा गोष्ट आहे की हे असं झालंय. आता ही झाले कुठं, ड्रिपच्या खालीच, म्हणजे जिथं पाणी पडतंय, पाणी जास्त होतंय तिथं. आणि ह्याच्या उलट आता ही जिथं वापसा राहतोय म्हणजे खाली ड्रिपच्या खाली, तुम्हाला दाखवतो. हीच मुळी जी इथं नवीन मुळी फुटलेली कुजून गेले, आणि तेच जिथं पाण्याचा वापसा राहतोय म्हणजे कमी राहतंय पाणी, तिथं लवकर क्षेत्र म्हणजे रान वापसायला येतंय, तिथं त्याच मुळीला नवीन मुळी फुटायला चालू झाली. म्हणजे हे तुम्हाला दिसतंय का, थोडं थोडं व्हाईट व्हाईट रूट डेव्हलप व्हायला लागले ते. म्हणजे वापसा कंडिशन किती महत्वाची त्याच्यावरून तुम्हाला जाणवतंय. आता ही आहे ते एकच क्षेत्र आहे, पण ड्रिपच्या खाली जिथं जास्त पाणी होतंय तिथं मुळी पूर्णपणे सडलेली म्हणजे कुजलेली आहे. आणि त्याच्या खाली जिथून निचरा होतोय पाण्याचा, पाणी राहत नाही, लवकर वापसा येतोय, एकदम बेडच्या खाली तिथं नवीन मुळी चालू आहे किंवा नवीन मुळीचं डेव्हलपमेंट चालू आहे. पण आता विषय काय होतो, जिथं कुजलंय तिथंच आपलं मटेरियल जात असते, मटेरियल पडत आहे. आणि जिथं ड्रिप चालू म्हणजे जिथं मुळीची चालू आहे त्या ठिकाणी आपलं काय मटेरियल जात नाही. त्यामुळे एक तुमच्या झाडांना परिणाम होतो की अपटेक होत नाही. यासाठी पाणी तुम्ही जमिनीचा वापसा कंडिशन बघून पाणी दिलं पाहिजे कधी बी. दिवसावर टायमिंगवर देण्यात काही पॉईंट नाही. आता वापसा कंडिशन म्हणजे कसं, आता तुम्हाला सांगतो. आता हे असा डेकूळ तयार होतोय, ही जमीन अजून वापसायला आलेली नाही, म्हणजे ह्याला पाणी नाही दिलं तरी चालते. ही अजून 2-3 दिवस वेळ खाणार आहे, आणि त्याला 3 दिवसानंतर जरी पाणी दिलं तरी चालते, कारण ह्याचा डेकूळ तयार होतोय. ह्याच्याच उलट कधी पाणी द्यायचं, तर ही अशी माती जी की ज्याचा ढेकूळ तयार होत नाही, अशा अशा वेळेस पाणी देणं खूप गरजेचं आहे. त्यानेच तुमच्या जमिनीचा वापसा राहील. जेवढा वापसा राहील तेवढी मुळीची कार्यक्षमता चांगली राहणार आहे, आणि तेवढंच तुम्हाला रोग, सोडलेलं मटेरियल आणि तुमची वाढ ही चांगली राहणार आहे झाडांची. धन्यवाद.